नमस्कार, मी पूनम गोष्ट मनातली ह्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। तर आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे डोंगरवाडी, आणि ही डोंगरवाडी वसलेली आहे वडगाव मावळ येथे। तर ह्या डोंगरवाडीला लहानपणी मी गेले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा परवा जाण्याचा योग आला। तर तुमच्यासोबत मी ही माझी आठवण आणि डोंगरवाडीचा संपूर्ण परिसर हा शेअर करत आहे। चला तर मग पाहूया आजचा आपला हा नवीन कोरा व्हिडिओ, तो आहे डोंगरवाडीचा। माझ्यासोबत चला आणि एन्जॉय करा। पार्किंगपासून थोडं पुढे आलं की इथे डोंगर पायथ्याशी मंदिर आहे देवीचं। तर त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहोत। डोंगराच्या वरती सुद्धा मंदिर आहे सेम, तर आपण तिथेही जाणार आहोत। तर आधी दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया। तर अशा पद्धतीने आपण डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे। खाली ते मंदिर आहे। आता आपण जस्ट इथे वडापाव खात होतो। अशा पायवाटेतून आपण जाणार आहे। पुढे आपली सगळी गँग चाललेली आहे। लुक ॲट द व्ह्यू। मध्यावर आले। ते पायवाटेने जाणार।
वरती. तर इथून जी समोर एक छोटीशी टेकडी दिसते त्याला शिंदे टेकडी म्हणतात. तर सवय नसल्या कारणाने अतिशय कस लागला होता डोंगरवाडीचा डोंगर चढत असताना, पण हळूहळू होईल सवय. आता आपण मावळातले बरेचसे किल्ले हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मी तुमच्यासोबत ते सगळं शेअर करणार आहेच पुढे. तर डोंगरवाडीचा प्रवास हा खूप छान होता आणि लहानपणच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि थोड्या 1-5 मिनटाच्या अंतरावर उभं राहून मी ह्या काही क्लिप्स शूट केल्या होत्या. 1-5 मिनटात आपण आता डोंगरवाडीच्या सपाटी भागावर पोहोचणार आहोत, म्हणजे डोंगरवाडीवर पोहोचणार आहोत. तर चला बघूया पुढचा प्रवास. तर आपण डोंगराच्या सपाटीवर पोचलोय. चला तुम्हाला पुढे दाखवते. रस्ता असं अरे असंच असं खुशबू स्वतःच आपण रोड काढायचा असतो. આપણે ક્યારે જઈશું? ઓય આપણે આવીશું ને? હા આપણે આવીશું ને? અમે આયા તો છે કઈ આવ હેડો તો જઈએ નીચે. डोंगरवाडीवरचं हे वर्धानी मातेचं जुनं मंदिर आहे आणि आपण सर्वात आधी खाली थांबलो ते नवीन मंदिर आहे. आणि हा डोंगरवाडीवरचा व्ह्यू, मंदिराच्या आसपासला छोटंसं बघू. आणि हे मंदिर जुन्या धाटणीचं आहे छोटंसं. ही गँग फार आळशी आहे. ह्यांच्या आधी मी आले, हे सगळ्यात शेवटी आली गँग. हळू. चला तर मग आता आम्ही तुम्हाला दाखवत आहोत डोंगरवाडीवर जे गाव वसलेलं आहे. तर ते गाव कसं आहे ते बघूया, तिथली घरं कशी आहेत ती बघूयात. आणि अर्थातच तुम्हाला खूप आवडेल, कारण आम्हालाच इथून जाण्याची इच्छा होत नव्हती आणि एकदम बेस्ट असा व्ह्यू आहे वरतून, तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तर थोडंसं वरती पुढं आलं की अशी छोटी छोटी घरं आहेत. सुंदर असं तुळशी वृंदावन आणि अशी छोटी छोटी घरं.
किती छान आहे. टाकी काय कमान कमान किती सुंदर घर आहे इथे. आजी बसल्यात. इथे ह्या गौराई थापून ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. आता ज्यांना ज्यांना माहिती असेल, म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल. हे भुबू घाबरवते मगाचपासून मला. इथे ही वरती छोटीशी विहीर आहे गावची. हे अजून थोडंसं वर जाऊ शकतो, पण ऊन झालंय, मुलं आहेत, त्यामुळं वरती आत्ता सध्या आम्ही जाणार नाहीये. उतरायला सुरुवात केली आपण. असं आपण आता उतरत जाणार आहे.